नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे रॉंगफुल ॲक्विजिशन। या ग्राउंडवर जर तुम्हाला भूसंपादनाला चॅलेंज करायचं असेल तर महत्त्वाचे डॉक्युमेंट काय आणि प्रोसेस काय बघूया। बघा, आपल्याकडे भूसंपादनाचे दोन कायदे आहेत। 1894 चा जुना कायदा, 2013 चा नवीन कायदा। नवीन कायदा हा 1 जानेवारी 2014 पासून लागू होतो। या दोन पैकी कुठल्याही कायद्याच्या अन्वये तुमची जमीन जर भूसंपादित होत असेल तर सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट जे येतं ते म्हणजे भूसंपादनाची नोटीस जमीन मालकाला किंवा शेतकऱ्याला काढल्या जातं। या नोटिसीमध्ये पर्पज लिहिलेलं असतं की कुठल्या पर्पजसाठी तुमची जमीन आम्ही भूसंपादित करणार आहोत, कुठलं गट करणार आहे, किती क्षेत्र करणार आहोत याची नोटीस तुम्हाला म्हणजेच मूळ जमीन मालकाला देण्यात येते। बरेचदा या नोटिसीमध्ये जे पर्पज लिहिलं असतं किंवा जे क्षेत्र लिहिलं असतं त्याच्याशी एक्झॅक्टली विसंगत पद्धतीने भूसंपादन होतं। म्हणजे काय, समजा एखादं धरण आहे, धरणासाठी भूसंपादन करताना 2-3 टप्प्यात करतात। पहिला टप्पा म्हणजे सबमर्सिबल लँड, म्हणजे जी पाण्याखाली जाणारी जमीन आहे त्याचं भूसंपादन होतं। नंतर वाढीव संपादन पहिल्यांदा होतं, वाढीव संपादन दुसऱ्यांदा होतं। हे का होतं, त्यांना एक्सपॅन्ड करायचं आहे, तर ती पार जी आहे त्याची हाईट उंच करायची आहे, अशा वेगवेगळ्या कारणामुळे नंतर वाढीव संपादन पण होतं। त्याच्यामुळे जे धरणालगतचे जे शेतकरी आहेत त्यांना हा अनुभव आहे की त्या भागामध्ये आधी एक भूसंपादन, नंतर वाढीव संपादन, पारीची उंची वाढवली की परत संपादन, अशा प्रकारचा प्रकार होतो। हे करताना जे काही संपादन चालू आहे किंवा तुमची जमीन संपादित होणार आहे त्याच्यासाठी नोटीस येते। या केसमध्ये जेव्हा नोटीस येते त्या नोटीसमध्ये लिहिलं असतं की तुमचा अमुक गट एवढं क्षेत्र आम्ही संपादित करतोय आणि या कामासाठी करतोय। धरणाच्या केसमध्ये खास करून पारीच्या वरची जमीन जी सबमर्सिबल आहे म्हणजे पाण्यात बुडणारी, किंवा पायथ्याची जमीन, पायथ्याकडे बरेच कामं असतात त्याच्यासाठी आम्ही संपादित करतो असं लिहिलं असतं, म्हणजे पायथ्यासाठी आम्ही संपादित करतो असं मेन्शन असतं। आता समजा एखादी जमीन पायथ्यासाठी मेन्शन करतोय अशी नोटीस आलेली आहे आणि जी जमीन संपादित केली ती धरणाच्या टेकडीवर आहे, डोंगरावर आहे किंवा वरच्या भागावर आहे, पायथ्याशी संबंधित नाही आहे, म्हणजे जे फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट्स आणि नोटिसीवर जे मेन्शन आहे हे दोन विसंगत आहेत। असं काही जर झालं असेल तर रॉंगफुल ॲक्विजिशन म्हणून तुम्ही चॅलेंज करू शकता या संपादनाला आणि तुमची जमीन रिस्टोअर करू शकता। किंवा याच्यात अजून एक प्रकार घडतो, तो म्हणजे त्यांना समजा 2 एकर जमीन पाहिजे आहे पण त्यांनी अख्खा 5 एकरचा गट त्यांनी संपादनात घेतलाय। या केसमध्ये सुद्धा रॉंगफुल ॲक्विजिशन म्हणून तुम्ही चॅलेंज करू शकता। आणि खास करून धरण आणि परिसरात जे संपादन होतं त्याच्यामध्ये या नोटिसीमध्ये जे काही क्षेत्र लिहिलं आहे आणि जे पर्पज लिहिलं आहे त्या पर्पजशी, त्या विषयाशी संपादनाचा विषय विसंगत जातो असं बऱ्याच ठिकाणी होतं। असं काही झालं असेल तर तुम्ही नोटीस याच्या आधारे या संपादनाला चॅलेंज करू शकता आणि तुमची जमीन जी प्रोजेक्टसाठी वापरल्या नाही जात ती जमीन तुम्ही रिस्टोअर करून घेऊ शकता, परत मागू शकता, किंवा मोबदला घेतला नसेल तर तुम्ही नव्याने मोबदला मिळवण्यासाठी अर्ज देऊ शकता। तर ही होती माहिती की भूसंपादनाच्या अनुषंगाने तुमच्या संपादनास चॅलेंज करायचं असेल तर पहिला कागद, महत्वाचा कागद, तो म्हणजे भूसंपादनाची पहिली नोटीस। आणि त्याच्यात महत्वाचं काय बघायचं असतं तर पर्पज काय लिहिलं आहे ते बघायचं असतं, त्या आधारे भूसंपादनाला चॅलेंज करता येतं। आता 2 सूचना, थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचं नाही। खूप महत्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा, तुमचे केसचे डिटेल्स पाठवा। जर केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे। बाय।